निर्णय खरं हा निर्णय संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्ताला जात असतो तेव्हा कुठलाही संघ आज निर्णय घेतोय प्रथम उजेड असताना बॅटिंग करून घ्यायची आणि नंतर असा अंधार वाढत जाईल तेव्हा सेकंड इनिंग मध्ये समोरच्या टीमला या धावसंख्येपासून वंचित ठेवायचं। तेच केलं बेतवडेने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। ओपनिंग पेअर दाखल झाले मैदानावरती आपण बघतात मयूर आणि प्रथमेश। बॉलिंग मार्कवर तयार सूरज चौथ्या ठिकाणी तयार होतोय। वेळेच्या बाबतीत थोडीशी काळजी घेतली तर बरं होईल। राऊंड द विकेट पहिलाच बॉल टॉप आहे झेलची शक्यता नाकारता येणार नाही। वेल जज कॅच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते धनेश आणि पहिल्या विकेटचं पतन रॉयल डक वरती फलंदाज मयूरच्या खेळीचा अंत। न्यू बॅटर मैदानावरती सचिनला लवकर यावं लागलं। मयूरचा तर आजचा दिवस चांगला राहिला नाही। तिन्ही मॅच मध्ये अपेक्षित कामगिरी त्याच्याकडनं झाली नाही पण बघूया सचिन येत आहेत लवकर यावं लागलं। पहिल्याच बॉलवरती मोठं यश या ठिकाणी सूरज चौथीला मिळते। यावेळेस ओव्हर दी विकेट पॉइंटच्या वरून खेळायचा प्रयत्न आणखीन एकदा का सचिनला यावं लागेल माघारी। बॅक टू बॅक दोन चेंडू मध्ये दोन फलंदाजांना बाद केलंय। हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सूरज चौथे। आयवा कॅश साठी बघा प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे। कुणाल पाटील याचकडून 200 रुपये व आयोजक विकी पाटील यांच्याकडनं 100 आहेत। 200 म्हणजे 200 400 रुपये आहेत पण सीमारेषे बाहेर कॅच पकडा आतमध्ये येऊन कॅच पकडू नका। तर प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे। चला बॅट्समन पुढचा लगेच रेडी ठेवा बघा। एक आयवा कॅचला 400 रुपये आहेत प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी। 200 रुपये कुणाल पाटील याचकडून आहेत व 200 रुपये विकी पाटील याचकडून। हॅट्रिक बॉल आहे बॅटिंग साठी त्या ठिकाणी येतोय सौरभ। हॅट्रिक बॉल फेस करेल बघूया हॅट्रिक पूर्ण होते का। अजूनही धावांचं अकाउंट ओपन नाही झालं पण विकेटचं अकाउंट ओपन झालंय बेतवडेच्या। हॅट्रिक बॉल एक्झिक्यूट करतात फाईन लेगच्या दिशेने खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण विकीचं बघतोय पण या दरम्यान आपण बघताय धावा येत आहेत दोन धावेने अकाउंट ओपन होतोय बेतवडेचा। हॅट्रिक बॉल होता फाईन लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता संपर्क व्यवस्थित झाला नाही पण 2 धावा इथून पूर्ण करतायत सूरज। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग इनला आपण बघतोय बॅट्समन सौरभ। लॅप शॉट खेळायचा होता आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड लाईनच्या बाहेर निघतो चेंडू। त्याच कारणास्तव आमचे अंपायर रमाकांत पवार सर या ठिकाणी सांगतायत हा वाईड बॉल आहे। दोन्ही अंपायर अत्यंत नामांकित आहेत। एक काळ ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः गाजवलं यावेळेस पुन्हा एकदा शफून खेळायचा प्रयत्न अगदी बाल बचावलेले आहेत एकदम जळून हा चेंडू गेलेले आहेत। ॲक्शन रिप्ले दाखवतात आपल्याला ओमसाई MTC या चॅनलवरती बघू शकाल कशा पद्धतीने हा चेंडू त्या ठिकाणी मिडल स्टंपवरनं गेलेला आहे। रोशन पुन्हा एकदा आमच्या सोबत जोडले जात आहेत। स्वागत आहे रोशन फराड आपलंही। ओमसाई MTC अत्यंत जबरदस्त टेलिकास्ट करते। धाव फलकावते 3। बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सूरज स्ट्रायकिंग इनला बॅटर सौरभ। ओव्हर द विकेट ड्राईव्ह करतात फ्रंट फूट वरती येऊन डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले फंबल झाले दुसऱ्या धावेसाठी निघालेत सौरभ मात्र तिथून नकार होता प्रथमेशचा। इथून नाहक बळी स्वतःची विकेट गमावलेली आहे ती म्हणजे सौरभने आणि मैदानावरती विकेट क्रमांक या ठिकाणी बाहेर येतोय तो म्हणजे 3रा। न्यू बॅट्समन पुष्कर मैदानावरती येतोय। सौरभ बाद झालेला आहे। सौरभ थोडासा डबल माइंडेड होता
आपण बघितलं प्रथमेशने त्या ठिकाणी स्ट्राईक घेतलेली आहे. प्रथमेशला मागच्या मॅचमध्ये ही स्ट्राईकवरती येण्यासाठी संघर्ष करावा लागला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं कशा पद्धतीने तो बाद झाला होता. पुष्कर नॉन स्ट्राईक इनला येत आहेत. सूरज ऑन साईडला घ्यायचा प्रयत्न, मिस टायमिंग झेलची शक्यता. वेल जज कॅच बाय सूरज. चौथे फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. चौथा धक्का मैदानावरती लागतोय. राजे इलेव्हन क्रिकेट संघ बेतवडीला. फलंदाज प्रथमेश बॅक टू द डगआउट. पाटील यांचं आगमन होते. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर न्यू फलंदाज मैदानावरती, न्यू बॅटर गेलाय दर्श. चिंतेचं सावट, कारण ज्या पद्धतीने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, हा निर्णय कुठेतरी फलंदाज चुकीचा ठरवत असताना आपण बघतायत मैदानावरती तब्बल 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे केवळ 3. ओ सुपर बॉलिंग. काकाने आज इम्प्रेस केलंय. काकाकडे गती देखील चांगली, आज लाईन थेट अत्यंत चांगली आहे. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतायत, पण अचूकता बघायला मिळाली आज या बॉलिंग मध्ये. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल. झेलची शक्यता. प्रयत्न झाला होता, चेंडूला आत थांबवलेले आहे. गुड फिल्डिंग. अल्पेश त्या ठिकाणी होते. आज अल्पेशने फिल्डिंग मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली आहे. बघू शकाल ऍक्शन रिप्ले. खूप सुंदर पद्धतीने आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी चेंडूला फॉलो करतायत. हा चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग झालंय. फिल्डर येत आहेत मागून आणि काय जबरदस्त झेल. अनिकेत आहेत बहुतेक त्या ठिकाणी, आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का, 5वा धक्का लागतोय मैदानावरती राजे इलेव्हन बेतवडे या संघाला. तर दिवा संघाला सपोर्ट करण्यासाठी शशिकांत देखील आलेले आहेत. शशिकांत आपलं स्वागत आहे. आमचे अगदी लहानपणीचे मित्र. पूर्वी मामा इकडे ते असायचे सागावला. शशिकांत पिंट्या. ओ रिवर्स खेळताय. चेंडू जातो थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होतंय. 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झालेली ती म्हणजे 7 धावा झालेल्या आहेत. षटक दुसरं सुरू आहे. एकूण विकेट आपण बघितलं 5 विकेट. जवळजवळ निम्मा संघ डगआउट मध्ये आलेले आहे. आता मात्र या मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. हवेत आहे. फिल्डर खूप मागे होते. पॉइंटला त्या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. केवळ 1 धाव येईल. पूर्णपणे दबाव आपण बघतायत बेतवडे टीम मध्ये बघायला मिळतोय, कारण टॉप ऑर्डर मध्ये भ्रमनिरास झाला. कुठलाही बॅटर खेळपट्टीवरती थांबला नाही. प्रथमेश देखील लवकर बाद झाला शून्यावरती. त्याआधी मयूर बाद झाला होता. सचिन बाद झाला. सौरभही परतला. हो ऑन साइड लेखाचा प्रयत्न. मिस टायमिंग. फिल्डर फार वेगाने येतात. अल्पेश चेंडू समोर पडल्यानंतर मागे जातोय. बॅकअप मिळतंय तोपर्यंत हो नाही. अखेर इथेही फलंदाज बाद झालाय. 6व्या विकेटचं पतन मैदानावरती बेतवडे टीमच्या. मॅच आहे. बॅटिंग घेतलेली आहे, पण किमान 30च्या पुढे जावं लागेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये 30 प्लस 35-40 धावा झाल्या तर एक चांगली मॅच होऊ शकते. चांगली फाईट बेतवडे देऊ शकतो. पण जर धावा झाल्याच नाही, 30च्या आतमध्ये झाल्या, तर दिवा संघ या मॅचमध्ये संघाचं वर्चस्व तुम्हाला बघायला मिळेल. दर्श देखील परतलेला. न्यू बॅटर रेवन मैदानावरती येतोय. यशा सोबतीला 6 विकेट गमावलेले आहेत अवघ्या 10 धावसंख्येवरती. बॉलिंग मार्कवर यावेळेस पुन्हा एकदा दीपक. अनिकेत आहेत ऑन साइडला. फिल्डर डीप मध्ये. आज प्रचंड मेहनत करावी लागली अल्पेशला, धनेशला.
व्हाईट बॉल कॉल अंपायर करतायत. व्हाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 12 धावा. थोडासा स्पीड वाढवायचा आहे. सूर्य अस्ताला गेला, अंधार होत चाललेला आहे. तर धावफलकावरती 12. अनिकेत हा चेंडू टॉस करतोय. यावेळेस मात्र डॉट बॉल. चांगलं कमबॅक. अनिकेतने देखील आज इम्प्रेस केलंय. पहिल्या मॅचमध्ये दुखापत गंभीर होती पण त्यातून तो सावरला आणि त्यानंतर गोलंदाजी अप्रतिम त्याची आपण बघितली. हो सुंदर चेंडू. यावेळेस मात्र संपर्क व्यवस्थित नाही. चांगलं क्षेत्ररक्षण लेग बायच्या रूपाने एक धाव येते आणि एकही मोठा फटका आपण या इनिंगमध्ये बघितला. धावसंख्या धावफलकावरती 13 आहे. षटक तिसरं प्रगतीपथावरती. अनिकेत पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट केलाय. टप्पा पडणारा चेंडू बाहेर निघतोय. हा डॉट बॉल येतोय. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये पडल्यानंतर चेंडू उसळला देखील आणि फार जास्त टर्न नाही झाला. हा देखील जातोय मागे. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती दिवा संघाकडनं आपण बघतायत. आधी सूरजने चांगली बॉलिंग केली, त्यानंतर दीपक उर्फ काकाची बॉलिंग चांगली राहिली. आता अनिकेत इम्प्रेस करतोय. हा चेंडू फुल लेंथ. यावेळेस मात्र फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावतायत. ओ हो काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी आपण बघू शकाल. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. बघू शकाल कशा पद्धतीने हा झेल टिपलाय. फुल टॉस होता, संपर्क झाला नाही, खूप उंच गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू फॉलो करतायत आणि काय झेल टिपलाय. फिल्डर त्या ठिकाणी होते दीपक उर्फ काका आणि आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी बघतायत आपण नीरज. अत्यंत चांगली कामगिरी नीरज करतोय. गुड जॉब. 7 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत. अशा प्रकारे हे षटक संपले. या षटकात केवळ 2 धावाले 1 विकेट मिळालेले आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 13. 4.33 ही धावांची गती आपण बघतोय. बघूया अंतिम शॉट ऑफ लेंथ होता. अगेन्स्ट द टर्न खेळतायत. फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण विकीचा. पण 2 धावा इथून पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 15 धावा. अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. इथून ज्या काही धावा होतील त्या बेतोडीसाठी फार महत्त्वाच्या असतील. कौशल अंतिम षटक हाताळतोय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. हा डॉट बॉल येतोय. 4 चेंडू अजूनही शेष आहे. धावसंख्या 15 धावफलकावरती. एकदम संयमी खेळ आपण बघतोय. संपूर्ण संघ 7 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत आणि टेलेंडर मैदानावरती संघर्ष करतायत. पुढे येऊन कव्हरच्या दिशेने खेळतात. फिल्डर आहे डीपमध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो नाही नकार दिलाय. केवळ 1च धाव. धावसंख्या 1 धावेने 16 धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती. तीन चेंडू शेष आहेत. धावसंख्या 16. एकूण 21 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे आणि धावफलकावरती बघतो आपण केवळ 16. फुल टॉस आहे. फायदा घेता आला नाही. अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेटला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी धोका पत्करलाय. थ्रो मात्र अचानक उसळलेल्या तिथून पण बॅकअप मिळते. 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 18 धावा झाल्यात. या वर्षी अजूनही 2 चेंडू शेष आहेत. या षटकातही केवळ 5 धावा आल्यात. कौशलनेही इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेला अल्पेश आहेत. हो फंबल झालंय पण नकार दिलाय. केवळ 1च धाव. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. उद्या पहिला सामना जय हनुमान दातिवली आणि आयरेमध्ये असणार. या दोन्ही संघांना सूचना आहे की 9 वाजता रिपोर्टिंग तुम्ही करा. उद्या 8 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आजप्रमाणे उशीर होता कामा नये. हा चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली येतात. लॉंग ऑनला. वेल जज. सुपर कॅच. फलंदाज बाद. 8व्या विकेटचं पतन. अशा प्रकारे डाव संपलाय पहिला आणि पहिल्या डावामध्ये 4 ओव्हरमध्ये एकूण डावा केले धावफलकावरती
19 धावा झाल्यात आणि 20 धावांची गरज आहे विजयासाठी। या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट संघ दिवाला या फिल्डिंगसाठी लवकर जा आणि दिवा टीम आपण देखील तयार राहा बॅटिंगसाठी। तर 20 धावांचं टार्गेट आहे। टार्गेट जरूर छोटं आहे पण क्रिकेट आहे, काही घडू शकतं। इथून जर बेतोडने बॉलिंग चांगली केली संध्याकाळच्या या सत्रामध्ये या अंधाराचा कुठेतरी फायदा घेतला तर एक चांगली मॅच होऊ शकते। पण दिवा संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये मॅच संपवण्याचा प्रयत्न करेल की त्यांना माहिती आहे ही मॅच 3-4 ओव्हरपर्यंत गेली तर मॅच अंगलट येऊ शकते। 19 धावा झाल्यात, 20 धावांची गरज आहे विजयासाठी 24 चेंडूमध्ये। बघूया खेळाच्या दुसऱ्या सत्रात काय घडतंय काय बिघडतंय या ऐकूया धावतं वर्णन पुन्हा एकदा। एक टॅलेंटेड कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया पुढच्या सत्रामध्ये। धन्यवाद। चला मॅच स्टार्ट करा लगेचच, कारण बॅड लाईट इफेक्ट मध्ये खरं तर बॅटिंग करावी लागेल आता, कारण 6 वाजून गेलेले आहेत। खरं तर या मॅच साठी बराच उशीर झाला। या संपूर्ण स्पर्धेकरिता ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं जयदाशी शेलार साहेब असतील, पुष्पक ठाकूर साहेब असतील, सुदर्शन पाटील साहेब असतील, गणेश पाटील साहेब आणि ग्रामस्थ मंडळ साहेब या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। ऑन गोईंग मॅच कडे लक्ष पाहिजे। 20 धावांचं मापक असं लक्ष डोळ्यापुढे ठेवत असताना मात्र सलामीची जोडी प्रारंभी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळते। पहिलाच बॉल मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, लॉफ केलाय बॉल अवे मध्ये फिल्डर लावतायत। ओ सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न देखील फसला गेला। साधा सोपा झेल होता। खरं तर सुमित सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं हे डेफिनेटली महाग ठरेल ते राज 11 बेतवडेला। 2 धावा इथे मात्र कंप्लीट झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतात। 20 धावांचं मापक लक्ष आहे। 2 धावा धावफलकावरती लागल्यात। 18 धावा करायच्यात पहिल्या 2 ओव्हरमध्ये। कुठेतरी सामना संपवण्याचा प्रयत्न दिवा संघाचा असेल, कारण त्यानंतर बॅड लाईट इफेक्ट ऑफ साइडला स्वीप केलाय। क्या बात है, लाजवाब, गुड टेक ओ सिक्सर देख। आयवा कॅच साठी 400 होते भाई, सोडली कॅच आणि षटकार मिळालाय 6 धावा। आयवा कॅच साठी तब्बल 400 रुपयांचं पारितोषिक आहे। खरं तर देवांश विकी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक आणि कुणाल जीवन पाटील यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे। आईबा कॅच 400 रुपये भाई। श्याम सुहानी रात मस्तानी झाली असती पूर्णपणे। कॅच ड्रॉप केलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय खरं तर बाउंड्रीच्या बाहेर झेल ड्रॉप केला तरी 6 धावा मिळाल्यात बॅटरला। ऍक्शन रिप्ले आपण पाहतो, टेलिकास्ट खूप सुंदर आहे। येस, सोपा झेल होता, ड्रॉप केला हरकत नाही। ऑन गोईंग मॅच कडे लक्ष वेधेन। 12 धावांची आता गरज आहे अवघ्या। ओ पुन्हा एकदा बॅट जोरदार स्विंग केली होती। संपर्क झाला असता कदाचित मोठा फटका पाहायला मिळाला असता, पण संपर्क झाला नाही। डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळते। निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता। 21 चेंडू 12 धावांची गरज आहे। सुमित साठी आपण पाहिलं तर 2 मोठ्या फटक्यांचं काम आहे, पण ते मारून देतील का बॉलर ते देखील पाहायचं आहे। ओ पुन्हा एकदा बघा, बॉलची लाईन आणि लेंथ पाहत नाहीयेत, फक्त आणि फक्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात। ब्लाइंड स्ट्रोक आणि तर पूर्वनिर्धारित फटके खेळण्याचा प्रयत्न आहे। चेंडूची लाईन आणि लेंथ पाहून जर फटकेबाजी केली तर काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, पण सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय 2 डॉट बॉलची समाप्ती झाली आहे। पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला ऑफसाइड रिजन मध्ये इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय। सेकंडचा कॉल सुमित धावलेत, त्यांना माहिती आहे या धावा आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायच्या आहेत, कारण सायंकाळचं सत्र आहे। धावा बनवणं आता कठीण होऊन जाईल। 2 धावांनी धावा संख्या आता 10 वर। अर्धा पल्ला पार पाडलाय, अर्धा अजूनही पाडायचा आहे। 20 धावांचं टार्गेट 10 झालेलं आहेत।
आता येणारे चेंडू शिल्लक असलेल्या मॅच मध्ये 19 आणि 19 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल, अंतिम चेंडू या षटकातला. ओव्हर द बॉल सेट फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच गोष्टीचा मी उल्लेख केला. सामना संपवण्याची आता घाई झाली आहे. चौकार येतोय दिवा संघासाठी 4 धावा. चला बेतवडे संघ लवकरात लवकर आपला पुढचा गोलंदाज ठरवा आणि त्याला गोलंदाजी मार्क वरती घेऊन या लवकर प्लीज. कारण येस हॅलोजन नाही आहेत आपल्या ग्राउंड वरती, त्यामुळे जोपर्यंत सूर्यप्रकाश आहेत तोपर्यंतच आपण सामने खेळवणार आहोत. 14 धावा झालेल्या आहेत. आता फक्त 6 धावांची गरज आहे. अनिकेत असेल आता स्ट्रायकिंग इन वरती. पाहूया अनिकेत आता मात्र कशा प्रकारे फिनिश करेल, की संधी देईल समोर सुमितला. फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल देखील टिपलाय. विजयासाठी वाट पाहावी लागेल. विकेटचं पतन. धक्का पहिला लागतो बॅटिंग करताना श्री गणेश दिवा संघाला. गणेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. धनेश ओके डी धनेश आलेत नवीन फलंदाज. 6 धावांची गरज आहे. ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडे बीट होतात. रोशन फराद टेक्निकल रूम मध्ये आहेत आमच्या सोबत आणि अवघ्या 6 धावांचं रोशन करतात. आता मात्र पल्ला पार पाडायचा आहे. चला त्याला त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मॅच स्टार्ट करा. ऑफ साइड रिजन मध्ये फोर्स करायचा आता. अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाबेने धाबत संख्या 15 वर. आता 5 धाबांची गरज आहे. 20 धाबा पूर्ण करायच्या होत्या. येस ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. व्हेरी गुड डिसिजन. पंचांचा योग्य निर्णय तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर निर्धारित जागा त्याहूनही बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉल. योग्य निर्णय बाळा माने सरांचा. ऑफ साइडला स्वीप करायचा होता. एस्टन वरती आदळला चेंडू. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. ही इज गॉन. गरज आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कुठेतरी शिरकाव करण्याचा प्रयत्न राजे 11 बेतवडे संघ देखील करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. खर तर आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय हरिभक्त पारायण वैकुंठवासी शिवदास कृष्ण पाटील राजे 11 बेतवडे या नावानं संघ खेळताना तुम्ही पाहताय. डीजे राज मॉर्निंग सेशनला ते होते. दुपारच्या सत्रात कुठेतरी ते गायब झाले. पुन्हा इव्हिनिंग सेशन मध्ये त्यांचं स्वागत आम्ही करतोय. नेक्स्ट बॉल. ऑफ साइडला पॉवर पॅकेट कॅपन एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. ओढा आउटस्टँडिंग एफर्ट्स. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळतो. 2 धाबा मात्र रोखू शकत नाहीयेत. धाबा संख्या 2 ने पुढे. धावफलक 17 वरती. आता अवघ्या 3 धावांची गरज आहे. आल्या चपराक बजावली होती काकाने देखील, पण 2 धाबा मिळाल्या आणि धावसंख्या 17 वरती. 20 चा पाठलाग करायचा. 17 झाल्यात. आता फक्त करायच्या धाबा 3. हा फटका चांगला आहे आणि हा फटका विजयाचा देखील आहे. सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो अर्थातच श्री गणेश क्रिकेट संघ दिवानं. येस कम ऑन डीजे. आणि या स्पर्धेच्या सामनावीर सुमित आपण या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज चौथे आपण यायचं आहे. अवघ्या 4 धावा खर्च केल्या. 3 विकेट मिळवले. चला ऑफिशियल कॅमेरामॅन
चला ऑफिशियल कॅमेरामॅन नीरज काचा. येस, उद्या ठीक आपण रिपोर्टिंग 9 वाजता करायचं आहे, कारण 9:15 9:30 सामना सुरू होईल. या गोष्टीची नोंद घ्या. उद्या पहिला सामना खरं तर दातिवली विशाल विपक्ष आयरे, त्यानंतर बेतवडे विपक्ष दहिसर, आगासन विपक्ष सागाव आणि उसरगर विपक्ष उंबरली. या सामन्यामध्ये थोडं फेरबदल असेल. तिसरा सामना उसरगर आणि उंबरली आणि त्यानंतर चौथा सामना आगासन सागाव, अशा उद्या लढती असेल. सुमित या आपण येस सेमीफायनलच्या मॅच मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत सुमितला. तर लवकर या प्लीज मॅनेजमेंट टीम. प्रतीक पाटील यांना मी विनंती करेन. प्रतीक दादा पाटील आपण या आपल्या शुभासे मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. खरं तर मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय कैलासवासी जानकुबाई श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ पुष्पक ठाकूर यांनी आम्हाला पुरस्कृत केलं. पुष्पक संजय ठाकूर यांनी आम्हाला पुरस्कृत केलं. सूरज चौथे आपण या फायनल मॅच सेमीफायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. यापूर्वी आपण पाहतोय उपांत्य फेरीचे मॅन ऑफ द मॅच देतोय सुमितला. अभिनंदन सुमित, वेल प्लेड. येस, पुष्पक ठाकूर यांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभासे आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय. सेमीफायनलच्या सामन्याचा सामनावीर सूरज चौथेला. वेल बॉल सूरज, अभिनंदन. अभिनंदन संकेत, अभिनंदन टीम श्री गणेश क्रिकेट क्लब दिवा. बिंदास शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. बिंदास दादा, आमचे साबेचे बिंदास दादा. बिंदास दादांना विनंती आपण व्यासपीठावर द्या. चला हरकत नाही. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा इथेच सफलरित्या संपन्न झाला असं जाहीर करतो. उद्या देखील वेळेवरती आपल्या सर्व संघांनी उपस्थिती दर्शवायची. उद्या ठीक 9 वाजता आपली रिपोर्टिंग असणे गरजेचं आहे. आणि येस, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.